औरंगाबादेत युतीचा तिढा अखेर सुटला। महापौर पदासाठी जुन्या 4-1च्या फॉर्म्युलावर भाजप राजी, पण पहिल्या 1.5 वर्षांनंतर होणार वर्षभरासाठी भाजपचा महापौर। नमस्कार, गुड मॉर्निंग, मी अमृता। आज ठळकमध्ये आपलं स्वागत। काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर औरंगाबादेतल्या महापौर पदाचा तिढा सुटलेला आहे। याविषयीचे अपडेट्स आपण घेणार आहोत। नेपाळमधल्या घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत, त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या इतर हेडलाईन्स। नेपाळ भूकंपातल्या बळींची संख्या 4,310, तब्बल 8,000 जखमी, अजूनही लहान मोठे धक्के बसणं सुरू। संपूर्ण जगातून मदतीचा ओघ नेपाळकडे। खराब हवामान आणि डोंगराळ भूभागात भारतीय हवाई दलाचं अहोरात्र काम सुरू। जखमींना वाचवण्यापासून अन्न आणि छावण्या ने-आण करण्यापर्यंत भारतीय हवाई दल पुढे। भूकंपामुळे काठमांडू शहरातल्या प्राचीन वास्तू झाल्या जमीनदोस्त। ड्रोनने आकाशातून टिपलं काठमांडूचं भयाण चित्र। पुणे जिल्ह्यात पूल जारच्या नावाखाली सुरू आहे नागरिकांच्या जीवाशी खेळ। जारमध्ये सर्रास भरलं जातंय दूषित पाणी। IBN लोकमतच्या दणक्यानंतर FDAने दिलं कारवाईचं आश्वासन। अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी भारतात दाखल। पंतप्रधान मोदींशी अफगाणिस्तानातलं पुनर्वसन, तालिबान आणि पाकिस्तान या मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता। सुरुवात आपण करूयात औरंगाबादेतल्या एका महत्त्वाच्या घडामोडीपासून, ते म्हणजे महापौर पदासाठीचा जो तिढा होता गेल्या काही दिवसाचा, युतीमधला तो तिढा अखेर सुटलेला आहे। नवीन फॉर्म्युलानुसार भाजपने 2.5 वर्षांसाठीचा त्यांचा महापौर पदाचा जो हट्ट आहे तो सोडलेला आहे। पण असं असलं तरी पहिलं 1.5 वर्ष गेल्यानंतरच भाजपला महापौर पद मिळणार आहे। नवीन जे सूत्र आहे त्यानुसार पहिले 1.5 वर्ष शिवसेनेचा महापौर असेल, त्या पुढचं 1 वर्ष भाजपचा महापौर असेल। रात्री उशिरा मुंबईच्या युतीच्या प्रदेश नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा तिढा सुटलेला आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सेना नेते रामदास कदम यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झालाय। याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत औरंगाबादहून आहेत आमचे ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम। सिद्धार्थ, रात्री उशिरा झालेली ही घडामोड आहे। गेले अनेक दिवस यावरती चर्चा सुरू होती, फॉर्म्युले काढले जात होते, पण पुन्हा एकदा 4-1चा जो फॉर्म्युला आहे जो आधीपासून चर्चेत होता त्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। काय काय घडामोडी घडल्या या सगळ्या? शेवटी आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल की भाजपचा जो हट्ट होता 2.5 वर्षाचा तो भाजपला कुठेतरी सोडावा लागला आणि बॅकफूटवर जावं लागलं। आणि दुसऱ्या बाजूने जर बघायला गेलं तर शिवसेनेने ज्या पद्धतीने रणनीती आखली होती, अपक्ष असतील किंवा बंडखोर असतील आपल्या बाजूने ओढले होते, त्यामुळे शिवसेनेकडे संख्याबळ जास्त होतं, भाजपकडे पाहिजे तेवढ्या प्रमाणात संख्याबळ नव्हतं। मात्र इतर पक्ष त्या बहिष्कारापासून मतदानापासून बाजूला राहावेत यासाठी भाजपने खूप प्रयत्न केला, मात्र इतर पक्षांनी त्यांना साथ दिलेली नाही आणि शेवटी 4-1चा फॉर्म्युला भाजपला मान्य करावा लागला। सर्वप्रथम ज्यावेळेस बैठक झाली चंद्रकांत खैरे यांच्या घरी, त्यावेळेस चंद्रकांत खैरे आणि स्थानिक नेत्यांनी स्पष्ट सांगितलं भाजपला महापौर पद आमचं असणार, 5 वर्ष आणि उपमहापौर पद भाजपला दिलं जाणार। मात्र भाजपने हा प्रस्ताव फेटाळून दिला। त्यानंतर मात्र या दोन्ही स्थानिक नेत्यांकडून हे प्रकरण काढून रामदास कदम आणि रावसाहेब दानवे यांच्याकडे हे प्रकरण मुंबईला गेलं। मुंबईमध्ये सुरुवातीची जी बैठक झाली त्या बैठकीत 4-1चा फॉर्म्युला सेनेने ठेवला होता भाजपकडे, मात्र त्यावेळेस रावसाहेब दानवेंनी हा फॉर्म्युला फेटाळला। त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये जी बोलणी झाली त्या बोलणीमध्ये 4-1चा फॉर्म्युला हा मान्य करण्यात आला। याचाच अर्थ असा आहे की सुरुवातीला 1.5 वर्ष शिवसेनेचा महापौर असणार आहे, त्यानंतर भाजपचा 1 वर्ष महापौर असणार आहे आणि नंतर शेवटी 2.5 वर्ष महापौर शिवसेनेचाच असणार आहे।
कुठेही न बघितलेली तडजोड ही या ठिकाणी दिसते। सेना भाजपमध्ये युती झाली होती, मात्र हे मनाने कधी लढले नाही, कारण निवडणुकीच्या वेळेसही त्यांनी बंडखोर एकमेकांच्या विरोधात उभे करून एकमेकांना त्रास देण्याचा किंवा एकमेकांचे नगरसेवक पाडण्याचा प्रयत्न केला होता। कारण त्यांना हवा जो फॉर्म्युला ठरला होता, ज्याचे नगरसेवक जास्त त्याचा महापौर, त्या पद्धतीने दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात बंडखोर पेरले आणि एकमेकांना हानी मोठ्या प्रमाणात पोहोचली। त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळू शकलं नाही। आता ज्यावेळेस महापौर पदाचाही ज्यावेळेस मुद्दा आला, त्यावेळेसही दोघांनी एकमेकांच्या बरोबर. विरोधात दंड थोपाटले आणि भाजपाने एक वेगळी भूमिका घेतली, शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली। मात्र ज्या पद्धतीने युतीचा निर्णय वरून झाला, त्याच पद्धतीने महापौर पदाचा निर्णय वरूनच घेण्यात आला। केतकी बरोबर. सिद्धार्थ, आपल्यासोबत फोनवरती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे देखील आहेत, त्यांना देखील तू प्रश्न विचारू शकतोस. अंबादासजी, स्थानिक पातळीवर हा प्रश्न का सुटू शकला नाही तुमचा? नेहमी ज्यावेळेस युतीचा किंवा सेना भाजपचा ज्यावेळेस भांडण होतं, त्यावेळेस वरिष्ठांनाच या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागतो आणि भाजपला असं कोणतं तुम्ही गणित दाखवलं की भाजपने त्यांचा अडीच वर्षाचा फॉर्म्युला सोडला आणि तुमचा 4-1चा फॉर्म्युला त्यांनी मान्य केला? नाही, शेवटी निर्णय हे वरिष्ठ स्तरावरच होत असतात। आमच्या स्तरावर चर्चा होते, चर्चा जरी झाली त्याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी, परवानगी घेण्यासाठी वरतीच वरिष्ठ स्तरावर जावं लागतं। त्यामुळे असं कुठेही नाही की स्थानिक स्तरावर निर्णय झाले नाही, निर्णय वरच्या स्तरावर होत असतात आणि तो निर्णय झालेला आहे। का नेहमी स्थानिक पातळीवरची युती आहे, स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे, स्थानिक पातळीवर महापौर निवडीचं हे प्रकरण आहे, मुंबईच्या लोकांना का हस्तक्षेप करावा लागतो? अशी चर्चा आहे की सेनेच्या अंतर्गत वादामुळे हे प्रकरण सरळ मुंबईला न्यावं लागतं। सेनेचा कोणताही अंतर्गत वाद असायचा प्रश्नच नाही। आम्ही सगळे सामुदायिकरित्या बैठकीला बसलो होतो। आमचा प्रस्ताव पूर्णपणे जो महापौर, कारण संख्याबळ हे शिवसेनेचं जास्त होतं, त्यामुळे पूर्णपणे महापौर शिवसेनेचा असावा अशा प्रकारचंच आमच्या प्रकारची मागणी होती। आणि नंतर ही मागणी भारतीय जनता पार्टीची वेगळ्या प्रकारची मागणी होती, त्यामुळे निर्णय आम्ही घेऊ शकत नव्हतो। मग निर्णय वरिष्ठ पातळीवर आम्ही सोपवला होता। वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होतो तो आम्हाला मान्य असतो आणि तो असायचं काही कारणच नाही नसायचं। दानवे साहेब, आणखी एक प्रश्न आहे माझा। शिवसेना किंवा भाजपला एकट्या पक्षाला मतं औरंगाबादकरांनी दिलेली नाहीत, ती मतं दिलेत त्यांनी महायुतीला। मात्र महायुती सोडून तुम्ही दोघंही महापौर पदासाठी ज्या पद्धतीने ओढाताण करताय, त्यामुळे औरंगाबादकरांमध्ये कुठेतरी नाराजी आहे, त्यांचा विश्वासघात केल्याची भावना त्यांच्यामध्ये आहे। बिलकुल कुठेही ओढाताण झालेली नाही। शिवसेना भारतीय जनता पार्टी युती म्हणून लढली आणि आता महापौर, उपमहापौर सगळे जे महापालिकेच्या आगामी काळात 5 वर्ष सुद्धा आम्ही युती म्हणूनच काम करू आणि युतीवर जो विश्वास आहे जनतेनं तो टाकलेला आहे, तो विश्वास आम्ही सार्थ करण्याचा प्रयत्न करू। जनतेत कोणत्या प्रकारची नाराजी नाही। जनतेने फक्त शिवसेनेची संख्याबळ शिवसेनेला जास्त दिले, शिवसेनेचाच महापौर असावा अशा प्रकारचं जनतेचं जनमत होतं आणि तो सगळ्या शिवसेना भाजपच्या नेत्यांनी मान्य केलेला आहे। धन्यवाद दानवे साहेब। आपण बघू शकतो ज्या पद्धतीनं सेना भाजपच्या नेत्यांनी आता सावरासारव केलेली आहे। युती तर आता झालेली आहे, फॉर्म्युलाही ठरलेला आहे, भाजपला बॅकफूटवर जावं लागलं। येणाऱ्या काळामध्ये आता 5 वर्ष महायुतीचा संसार कसा चालेल हे आता पाहावं लागेल। धन्यवाद सिद्धार्थ, या संपूर्ण माहितीसाठी आणि संपूर्ण चर्चेसाठी। औरंगाबाद मधला तिढा निघालेला आहे, नवी मुंबईत देखील घडामोडी सुरू आहेत। या सगळ्याविषयीचे अपडेट्स आपण घेणार आहोत। एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात। पहा फक्त IBN। नेपाळला जमीनदोस्त करणाऱ्या भूकंपाला आता 3 दिवस उलटलेत आणि अजूनही नेपाळ, पश्चिम बंगाल आणि बिहारला भूकंपाचे लहान मोठे धक्के बसतायत। नेपाळमध्ये या भूकंपामध्ये बळी गेलेल्यांची संख्या आता 4310 झालेली आहे, तर 8000 लोक जखमी आहेत, हजारो लोक बेघर झालेले आहेत। सोमवारी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचं केंद्र पश्चिम बंगालमध्ये होतं आणि 5.1 रिश्टर तीव्रतेचा हा भूकंप होता। नेपाळला आतापर्यंत एकूण 55 लहान मोठे धक्के बसलेत, तर बेघर झालेल्या हजारोंनी तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या छावण्यांमध्ये सध्या आश्रय घेतलेला आहे। काठमांडू मधली दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण जगातनं मदतीचा ओघ आता नेपाळकडे यायला लागलेला आहे। ढिगारे उपसण्याचं काम अजूनही सुरू आहे, पण लोकांच्या मनात अजूनही भीती आहे
कारण भूकंपानंतरचे जे आफ्टर शॉक्स असतात, लहान मोठे धक्के असतात, ते अजूनही बसतायत. काल देखील अशा प्रकारचे धक्के बसलेले आहेत. आणि नेपाळमध्ये किती विध्वंस झालाय याचं चित्रण एका ड्रोनने केलेलं आहे. या ड्रोनमधनं काठमांडू आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो टिपण्यात आलाय. अनेक इमारती, जागतिक वारसा असलेल्या प्राचीन वास्तू या भूकंपामध्ये जमीनदोस्त झालेल्या आहेत. एका ड्रोनच्या सहाय्याने म्हणजे पायलट नसलेल्या छोट्या हेलिकॉप्टरच्या रिमोटच्या सहाय्याने उडवता येतं अशा या ड्रोनच्या सहाय्याने हे शूटिंग करण्यात आलेलं आहे. काठमांडू आणि आजूबाजूचा हा परिसर आहे. काठमांडू मधल्या ज्या प्राचीन वास्तू होत्या, युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट होत्या, त्याला या भूकंपाचा खूप मोठा फटका बसलेला आहे आणि या बहुतांश वास्तू आहेत त्या जमीनदोस्त झालेल्या आहेत. सोबतच अनेक घरं पडलेली आहेत. किती मोठा विध्वंस झालाय हे या ड्रोनने केलेल्या चित्रीकरणातून दिसतंय. हजारो लोक सध्या काठमांडू आणि परिसरात छावण्यांमध्ये राहत आहेत. रस्त्यांना तडे गेलेले आहेत. लोक अजूनही आपल्या घरांमध्ये राहायला घाबरतायत. अशी परिस्थिती आहे की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला देखील लोकांना भीती वाटते आणि म्हणूनच अनेक ठिकाणी रस्त्यावरती, उघड्यावरती आता तंबू थाटून त्यामध्ये लोकांना उपचार देण्यात येत आहेत. काठमांडू मधलं जे नेपाळच्या इलेक्शन कमिशनचं ऑफिस आहे त्याच्या परिसरामध्ये छावण्या उभारण्यात आलेल्या आहेत, तंबू उभारण्यात आलेत आणि तिथे हजारोंनी आश्रय घेतलेला आहे. यामध्ये अनेक जण असे आहेत की ज्यांची घरं पडलेली आहेत, पण सोबतच अनेक जण असेही आहेत की ज्यांची घरं सुरक्षित आहेत, पण त्यांना घरात राहायला मात्र भीती वाटते. हवामान सुदैवाने कालपासून सुधारलेलं आहे, त्यामुळे बचाव कार्य आता सध्या जोरात सुरू आहे. रविवारी पाऊस पडला होता आणि त्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे आलेले होते. विमानं लँड होऊ शकत नव्हती, पण आता मात्र कालपासून पुन्हा एकदा जोरामध्ये हे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. नेपाळमधली दृश्य आपण पाहिली, पण या बचाव कार्यामध्ये येणारा सगळ्यात मोठा अडथळा, सगळ्यात मोठी अडचण म्हणजे हा अख्खा देश जो आहे तो डोंगराळ आहे. डोंगर, टेकड्या, दऱ्या अशा या सगळ्यामध्ये वसलेला हा देश आहे आणि त्यामुळेच विमानं आणि हेलिकॉप्टर्स याला पर्याय नाहीये. भारतीय वायुदलाने अनेक लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्स नेपाळमध्ये बचाव कार्यासाठी पाठवलेत. त्यातनं गंभीर जखमींना प्राधान्य देऊन बेस कॅम्पवरती आणलं जात आहे आणि तिथून मग जवळच्या रुग्णालयात नेलं जात आहे. पण समस्या अशी आहे की हवामान सतत अनुकूल असतं असं नाही. दुसरं म्हणजे हेलिकॉप्टरमधली जागा सीमित असते. जास्त वजन घेऊन हेलिकॉप्टरला टेक ऑफ करता येत नाही. इंधन कमी भरायचं म्हटलं तर तेही शक्य होत नाही, कारण आणीबाणीची परिस्थिती आली तर पुन्हा बेस कॅम्पवरती या हेलिकॉप्टरला परतता येईल इतकं इंधन यामध्ये ठेवावंच लागतंय. त्यामुळे मदत कार्य काहीसं धीम्या गतीने सुरू आहे. काहीसे अडथळे येत आहेत या हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव कार्य करण्यामध्ये. नेपाळच्या तोतोपंथी भागात देखील बचाव कार्य सध्या सुरू आहे. आधी बचाव कार्य आणि मदत कार्य हे फक्त काठमांडूवरती केंद्रित होतं, पण आता इतर ठिकाणी डोंगराळ प्रदेशामध्ये जे दुर्गम भाग आहेत तिथे देखील मदत पोचायला लागलेली आहे, पण ही मदत पुरेशी ठरत नाहीये. डोंगर दऱ्यांमध्ये वसलेला हा देश आहे, त्यामुळे अजूनही असे अनेक भाग आहेत, अशी अनेक गावं आहेत की जिथपर्यंत मदत पोचू शकलेली नाहीये. या गावांपर्यंत पोहोचणारे रस्ते जे आहेत ते सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे या गावांपर्यंत पोहोचणं हाच एक मोठा बचाव कार्य करणाऱ्यांसाठी अडथळा झालेला आहे. त्यातून आता हळूहळू बचाव कार्य या सगळ्या गावांपर्यंत पण पोचायला लागलेलं आहे. पण डोंगराळ भाग, खराब होणारं हवामान, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने होणारे रेस्क्यू ऑपरेशन या सगळ्याच्या मदतीने आता या भूकंपामध्ये जे जखमी झालेले आहेत त्यांना शहरांकडे किंवा मोठ्या नगरांकडे आणलं जात आहे, हॉस्पिटल्सकडे आणलं जात आहे आणि त्यांच्यावरती उपचार करण्यात येत आहेत. हेलिकॉप्टर्सच्या मदतीने सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहेत. भारतीय आर्मीची देखील, हवाई दलाची देखील इथे हेलिकॉप्टर्स आहेत जी पाठवण्यात आलेली आहेत. हेलिकॉप्टरमधून दिसणारी ही दृश्य आपण पाहतोय.
हवाई दृश्य जी आहेत, हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अन्नधान्याचा पुरवठा केला जातोय, तंबू पुरवले जात आहेत आणि त्याच हेलिकॉप्टर्समधनं गंभीर जखमी जे आहेत त्यांना हॉस्पिटलपर्यंत आणलं जात आहे. बचाव कार्य सुरू असताना हेलिकॉप्टरमध्ये नेमकं काय काय घडत असतं हे सगळं दाखवणारी ही दृश्य आहेत. अनेक जण नेपाळमध्ये असे आहेत की जे नोकरीच्या निमित्ताने दुसरीकडे आहेत आणि त्यांचे कुटुंब जे आहेत ती गावाकडे आहेत. असेच एका व्यक्तीची सुटका करण्यात आली. त्याची पत्नी गावी आहे आणि तो स्वतः दुसरीकडे. पत्नी गरोदर आहे, तिचे दिवस भरत आलेत आणि आता तो निघालाय पत्नीला भेटायला. ऐकूयात त्याचा अनुभव. वहाँ से बहुत कष्ट करके मेलम से यहाँ तक आप पूछे अभी हम अपने घर जा रहे हैं. वहाँ पे हमारा बहुत चीजों गए. कैसे क्या खबर मिल रही है घर की तरफ से आप लोगों को? घर की तरफ से हमको कल सुबह तक हमारा कांटेक्ट हो रहा था. उसके बाद वो सेकेंड लड़का वो 7.2 रेक्टर का वो भूकंप फिर आया था. वो भूकंप आने के बाद हमको कोई वो नहीं हुआ है. कांटेक्ट में है, बहुत तकलीफ है. हमारा बीवी बहुत प्रेग्नेंट है. वो 2 हफ्ते बाद का डेट दिया है डॉक्टर ने और हमको बहुत तकलीफ हो रहा है. वो कोई भी आदमी वहाँ पे हमारा वो भाग है, वो हिमालय भाग है, वहाँ से पत्थर बहुत गिरता है, बहुत पहाड़ गिरता है. वो सुना है बहुत हमारे गांव में बहुत गाड़ियाँ 40-50 गाड़ियाँ वो खींच रहा है. कोई जर्नलिस्ट नहीं गया है. हमारा नेपाली जर्नलिस्ट भी वहाँ पे नहीं गया है. आप लोग आए, बहुत बहुत खुशी लग रहा है, धन्यवाद. और वो वहाँ पे वो बहुत आदमी अभी तक रेस्क्यू टीम कोई नहीं गया है हमारे गांव में. वो गाड़ी में खींच के मरा है, वो गाड़ी में है. अभी तक वो कोई फोन नहीं, कोई कनेक्शन नहीं, नेटवर्क नहीं. इससे बहुत तकलीफ है वहाँ पे. वहाँ का आदमी को यही भी पता नहीं कि फिर से भूकंप आएगा या नहीं आएगा, ये थम गया या थम नहीं गया है, कोई भी मालूम नहीं है. इसलिए कम से कम ये काठमांडू में तो ये ऐसा है वो रेस्क्यू टीम है, वो खाने को मिलता है. हमारे वहाँ पता नहीं खाने को है या नहीं. मेरे वो प्रेगनेंसी बीवी भी घर के बाहर ये पानी बारिश हो रहा है, घर के बाहर बैठ रहा है. बहुत तकलीफ होता है सुन के. अभी हाँ हम जाने वाला है, बहुत खुशी लग रहा है. आप लोगों का धीरे आभार प्रकट करता हूँ. नेपाळमधल्या अनेकांची सध्या अशीच अवस्था आहे कारण कुटुंबियांशी अजूनही त्यांचा संपर्क झालेला नाहीये. नेपाळमध्ये भारतीय हवाई दलाचं बचाव कार्य सुरू आहे. हवाई दलाचे टास्क फोर्स प्रमुख एअर कमांडर सुरेश यांनी याविषयीची काही माहिती दिली. आपण पाहूयात. काफ़ी बड़ा डिजास्टर है क्योंकि हम लोग कल 6 हमारा हेलीकॉप्टर्स आ गए थे एंड परसों से हमारा C-130 C-17 आना शुरू हो गया. जहाँ तक हेलीकॉप्टर के थ्रू जो हमें पता चल रहा, काफ़ी गांव तबाह हो चुके हैं. 360 डिग्रीज अराउंड काठमांडू इन नेपाल. एंड कल भी हम तकरीबन 250 लोगों को रेस्क्यू भी करके लेके आए और 4 टन करीब रिलीफ मटेरियल भी दिया. हालत तो बुरी है. यहाँ काठमांडू के अंदर भी बहुत दिक्कतें हैं. लोगों को इधर जो ये सब चीज़ें ऑर्गेनाइज कर रहे हैं उनको भी परेशानी हो रही है क्योंकि बिजली नहीं है, पानी नहीं है, रोड बीच में कटे हुए हैं. जो हमारे जो 6 हेलीकॉप्टर है यहाँ ऑपरेट करते रहेंगे. तो जब भी ये सर्विसिंग वगैरह के लिए ड्यू होते हैं, बिकॉज यहाँ जगह की बहुत कंस्ट्रेंट है. आप देख रहे हो जितने सारे बड़े जहाज है और C-17 जैसे साइज हर देश से आ रहे हैं इधर रिलीफ मटेरियल लेके. तो ये हम 6 रखेंगे इधर और 2 पार्कों में भेज देंगे. काठमांडू देखील अनेक ठिकाणी अन्न आणि औषधांचं वाटप करण्यात येत आहे. इतर देशांची सरकार असतील, सेवाभावी संस्था आहेत, या नागरिकांना मदत करण्याचं काम करतायत. पण दुर्दैव म्हणजे ही मदत पुरेशी ठरत नाहीये. काठमांडू सोडून जे इतर भाग आहेत तिथे जाण्यासाठी जे रस्ते आहेत ते बंद झालेले आहेत, उद्ध्वस्त झालेत किंवा वाहतुकीची कोंडी झाली. म्हणून आसपासच्या परिसरामध्ये दुर्गम भागांमध्ये ही मदत सामुग्री घेऊन पोहोचणं कठीण होऊन बसलेलं आहे. विमानानं खाली फेकायचा ही सामुग्री पर्याय आहे, पण एका फेरीमध्ये मर्यादित साठा सोबत नेता येणार आहे आणि विमानामध्ये या सगळ्याची मर्यादा पडते. त्यामुळेच अन्न, औषधं, इतर वस्तू पोहोचवणं सध्या कठीण होऊन बसलेलं आहे. नेपाळमधल्या या परिस्थितीविषयीचे अपडेट्स आपण दिवसभरात घेत राहणार आहोत. एक ब्रेक घेऊन बुलेटिनमध्ये पुन्हा भेटूयात. पहा फक्त ऐकून.
मुंबईच्या मोनिका मोरेने काल राष्ट्रपती प्रणब मुखर्जींची भेट घेतली. खासदार किरीट सोमय्या यांनी पुढाकार घेऊन ज्यांना कृत्रिम हात किंवा पाय बसवलेले आहेत त्या सगळ्यांना राष्ट्रपतींची भेट घेता आली. मुंबईमध्ये लोकल रेल्वे मध्ये चढताना झालेल्या अपघातामध्ये मोनिका मोरेला आपले दोन्ही हात गमवावे लागले होते, पण त्यानंतर तिला कृत्रिम हात बसवण्यात आले आणि तिने जिद्दीने आपलं शिक्षणही पुढे सुरू ठेवलेलं आहे. आणि याच मोनिका मोरेने काल राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींची भेट घेतली. मोनिका मोरे सोबत इतरही अशी अनेक मुलं होती की ज्यांनी राष्ट्रपती भवनाला भेट दिली आणि राष्ट्रपतींची देखील भेट घेतली. खासदार किरीट सोमय्या यांनी यासाठी पुढाकार घेतलेला होता. या सगळ्यांना कृत्रिम हात किंवा कृत्रिम पाय बसवण्यात आलेले आहेत आणि या मुलांनी राष्ट्रपती भवनाला भेट दिली. मोनिकाने कृत्रिम हातांच्या मदतीने जिद्दीने आपलं शिक्षण पुढे सुरू ठेवलेलं आहे आणि त्यासाठी तिचं खूप कौतुकही झालं होतं. याच मोनिका मोरेने राष्ट्रपतींची भेट घेतली. पाहूयात पुढची बातमी. साताऱ्यामध्ये एक अनोखी स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा होती रखरखत्या उन्हामध्ये उंच डोंगराचा कडा चढून कपारीतनं वाट शोधत 4 चाकी गाडी चालवण्याची. आणि ही मजा काही औरच असते. सातारा शहरापासून 15 किलोमीटर अंतरावरती शिवथर या छोट्याशा गावामध्ये असलेल्या डोंगरावरती ही रॅली घेण्यात आली. ऑफरोडिंग प्रकारातली ही रॅली होती. निसर्गाने नटलेला हा जिल्हा आहे आणि याच डोंगरांमध्ये डोंगरातल्या वाटांवरती ही रॅली झाली. तब्बल 50 रॅली ड्रायव्हर्सनी कालच्या या रॅलीमध्ये भाग घेतला होता. यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत फिल्मी तडका.